शेतकऱ्याच्या शेतात धक्कादायक प्रकार, जमिनीखाली असं काही सापडलं की मुख्यमंत्री हैराण, विश्वास बसणं कठीण। एका साध्या शेतकऱ्याच्या शेतात असं काय निघालं ज्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरलं। पनोशी गावात केशव नावाचा एक साधा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता। 2 एकर ऊसाचं शेत, घरात वृद्ध आई वडील, पत्नी आणि 2 मुलं, एवढंच त्याचं जग होतं। गावात त्याची ओळख शांत आणि मेहनती माणूस अशी होती। रोज पहाटे उठून शेतात जाणं, संध्याकाळी घरी परतणं आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करणं, आयुष्य अगदी नेहमीसारखंच सुरू होतं। पण 2 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका छोट्याशा घटनेनंतर केशवचं आयुष्य अक्षरशः बदलून गेलं। त्या दिवशी दुपारी खूप ऊन होतं। केशव ऊसाच्या बांधाजवळ काम करत होता। तहान लागल्याने त्याने शेजारच्या पाटातून हातात पाणी घेतलं आणि तोंडाला लावलं। त्यानंतर काही क्षण तो तसाच शांत उभा राहिला। जवळच्या मजुरांनी त्याला आवाज दिला पण तो प्रतिसाद देत नव्हता। काही वेळाने तो अचानक भानावर आला आणि कामाला लागला। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की उन्हामुळे चक्कर आली असेल, पण त्या दिवसानंतर गावात काहीतरी वेगळंच सुरू झालं। केशव रात्री अचानक घराबाहेर जाऊ लागला। तो कोणाशी बोलत नसे, पण शेताच्या दिशेने एकटक पाहत बसत असे। पत्नीने अनेकदा विचारलं तरी तो काही स्पष्ट सांगत नव्हता, फक्त तिथे काहीतरी आहे एवढंच म्हणायचा। गावात चर्चा सुरू झाली की केशववर मानसिक ताण आलाय, पण त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की तो सतत एका विशिष्ट जागेकडेच पाहत असे आणि ती जागा नेमकी त्या पाटाजवळ होती जिथलं पाणी त्याने प्यायलं होतं। हळूहळू केशवची तब्येत खालावत गेली। त्याला अन्न पचेनासं झालं। रात्री त्याला झोप लागत नव्हती। अचानक घाबरून तो उठून बसायचा। काही वेळा त्याने पत्नीला सांगितलं की रात्री शेतातून माती उखरल्यासारखा आवाज येतो। सुरुवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं, पण एके रात्री त्याचा मुलगा घाबरून रडायला लागला, कारण घराच्या अंगणात उभा राहून केशव मातीने माखलेल्या हातांनी काहीतरी शोधत होता। दुसऱ्या दिवशी त्याला दवाखान्यात नेण्यात आलं। डॉक्टरांनी तपासण्या केल्या, रक्त, स्कॅन रिपोर्ट सगळं सामान्य होतं, पण केशवची अवस्था दिवसेंदिवस विचित्र होत चालली होती। तो सतत पाणी मागत होता, पण पाणी प्यायल्यानंतर लगेच त्याला उलट्या होत होत्या। गावात कुजबूज सुरू झाली। काहींनी शेतात काही रासायनिक पदार्थ मिसळलेले असावेत असा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी जुन्या वादाचा मुद्दा काढला, पण कोणालाच खरं कारण समजत नव्हतं। एक रात्री अचानक गावभर गोंधळ उडाला। मध्यरात्री केशव घरातून पळत बाहेर गेला। त्याच्या मागे पत्नी आणि गावकरी धावत शेतात पोहोचले। तिथे पाहिलं तर केशव एका जागी गुडघ्यावर बसून हाताने वेड्यासारखी माती उकरत होता। त्याचे हात रक्ताळलेले होते, पण तो थांबत नव्हता। गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ओरडत म्हणाला, इथे आहे, खाली आहे। काही वेळात त्या जागेतून दुर्गंधी येऊ लागली। गावकऱ्यांनी टॉर्च टाकली आणि क्षणात सगळे मागे सरकले। माती खालून हाडांसारखी वस्तू दिसत होती। लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली। रात्रीच पोलिसांनी महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। शेताभोवती दोर लावून परिसर बंद करण्यात आला। पहाटेपर्यंत गावात एकच चर्चा सुरू होती, जमिनीखाली नेमकं काय सापडलं। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्खनन सुरू झालं। काही तासांनी माती खालून पूर्ण मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला। त्याच्यासोबत काही जुन्या धातूंच्या वस्तू, फाटके कपडे आणि लोखंडी साखळी सापडल्या। पोलिसांनी ताबडतोब जागा सील केली। गावात अफवा इतक्या वेगाने पसरल्या की अनेकांनी मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं। बाजारपेठ ओस पडली। लोकांनी रात्री बाहेर पडणं बंद केलं। फॉरेन्सिक टीम पुण्यावरून बोलावण्यात आली। जागेचे नमुने घेतले गेले। सांगाडा किती जुना आहे, मृत्यू कसा झाला हे तपासलं जाऊ लागलं। दरम्यान केशवची प्रकृती आणखी खालावली। तो आता कोणालाच ओळखत नव्हता। काही वेळा तो एकटक छताकडे पाहत राहायचा, तर काही वेळा अचानक म्हणायचा, त्याला बाहेर काढलं। हे शब्द ऐकून घरच्यांच्या अंगावर काटा यायचा। तपास जसा पुढे गेला तसा आणखी धक्कादायक माहिती समोर आली। फॉरेन्सिक अहवालात सांगाडा साधारण 50 ते 60 वर्षांपूर्वीचा असल्याचं स्पष्ट झालं। मृत व्यक्तीच्या हातापायांना बांधलेल्याच्या खुणा दिसत होत्या, म्हणजे हा साधा मृत्यू नव्हता। कोणीतरी त्या व्यक्तीला जिवंतपणी बांधून पुरलं असावं असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। ही बातमी जिल्हाभर पसरली। प्रशासनाने शेताभोवती सुरक्षा वाढवली। अनेक अधिकारी गावात दाखल झाले। परिस्थिती इतकी गंभीर झाली की राज्यस्तरावरूनही अहवाल मागवण्यात आला। गावात माध्यमांच्या गाड्या येऊ लागल्या। प्रत्येक जण एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होता की इतकी वर्ष हा सांगाडा जमिनीखाली कसा राहिला आणि अचानक तोच भाग का उकरला गेला। दरम्यान गावातील काही ज्येष्ठ लोकांनी जुन्या घटना सांगायला सुरुवात केली। अनेक वर्षांपूर्वी त्या भागात एक माणूस अचानक गायब झाल्याची चर्चा होती। तो बाहेरगावून आलेला होता आणि गावाच्या शेवटच्या टोकाला राहत होता, पण त्या काळात पोलिसांनी तक्रार झाली नव्हती। हळूहळू लोक विसरले, मात्र आता सापडलेल्या सांगाड्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा समोर येऊ लागल्या। तपास अधिक खोल जाऊ लागला तेव्हा शेताजवळच्या जुन्या विहिरीतून काही धातूची साधनं आणि कुजलेल्या कपड्याचे तुकडे सापडले। पोलिसांनी परिसरात आणखी उत्खनन सुरू केलं। गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं। काहींनी तर घर सोडून नातेवाईकांकडे जाणं सुरू केलं, कारण रात्री उशिरा त्या शेतातून विचित्र आवाज येत असल्याचा दावा अनेकांनी केला होता। केशव मात्र दिवसेंदिवस शांत होत चालला होता। तो बोलणं कमी करत होता। एक दिवस त्याने पत्नीचा हात पकडून फक्त एवढंच म्हटलं, पाणी। त्या पाण्यामुळे सगळं बाहेर आलं आणि तो पुन्हा शांत झाला। डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला, पण त्याआधीच त्याची प्रकृती गंभीर झाली। 2 दिवसांनी पहाटे केशवचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गाव सुन्न झालं, कारण ज्या दिवशी सांगाडा सापडला त्याच दिवसापासून केशव सतत त्या जागेबद्दल बोलत होता। अनेकांना वाटू लागलं की त्याला आधीपासूनच काहीतरी माहिती होती, पण त्याने कधीच स्पष्टपणे काही सांगितलं नाही। तपासाच्या शेवटच्या टप्प्यात पोलिसांना काही जुनी कागदपत्र मिळाली। त्यातून समोर आलं की त्या भागात पूर्वी एका व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते आणि गावकऱ्यांनी त्याला
सापडल्याची नोंद एका जुन्या अहवालात करण्यात आली होती. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव कायमचं गायब झालं होतं. सापडलेला सांगाडा बहुधा त्याच व्यक्तीचा असावा असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.